आता राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। बराच काळ ज्या गोष्टीची प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा आता अखेर संपत आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता आजपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होत आहे। सरकारकडून याबाबत स्पष्ट माहिती देण्यात आलेली असून आजचा दिवस अनेक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे। मागील काही दिवसांपासून सतत वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या। कधी निधी आज येणार अशी चर्चा होती तर कधी उद्या येणार अशी अफवा पसरवली जात होती। मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होत नव्हता आणि त्यामुळे अनेक शेतकरी संभ्रमात पडले होते। आता मात्र सरकारने थेट भूमिका घेत ही प्रतीक्षा संपवलेली आहे। आजपासून पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होत आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। मात्र येथे एक महत्त्वाची बाब समजून घेणे आवश्यक आहे। सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकाच वेळी निधी जमा होणार नाही। टप्प्याटप्प्याने वितरण करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। त्यामुळे आज काही जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्येच निधी जमा होणार आहे। सरकारकडून यासाठी स्वतंत्र यादी जाहीर करण्यात आलेली आहे। या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांचे नाव समाविष्ट आहे त्या शेतकऱ्यांनाच आज निधीचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे प्रत्येक शेतकरी बांधवाने आपले नाव यादीमध्ये आहे की नाही याची खात्री करून घेणे आवश्यक आहे। यामुळे कोणतीही गैरसमजूत निर्माण होणार नाही। आजपासून सुरू होणारे हे वितरण पुढील टप्प्यांमध्ये इतर जिल्ह्यांपर्यंत पोहोचवले जाणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण याआधी केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना निधी मिळालेला आहे। त्यानंतर शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्याची वाट पाहत होते। आता सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की आजपासून दुपारच्या वेळेनंतर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा होण्याची प्रक्रिया सुरू होईल। त्यामुळे दिवसभरात अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होताना दिसतील। मागील काळात अतिवृष्टीमुळे आणि नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। पिके हातची गेल्यामुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते। याच पार्श्वभूमीवर सरकारने पीक विमा आणि विविध प्रकारची मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याच मदतीचा एक भाग म्हणून नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळणार आहे। काही शेतकऱ्यांमध्ये अशी अपेक्षा होती की यावेळी जास्त रक्कम मिळेल, परंतु सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की सध्या योजनेच्या रकमेबाबत कोणताही बदल केलेला नाही। त्यामुळे जेवढी रक्कम निश्चित आहे तेवढीच रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। याबाबत पसरलेल्या अफवांवर विश्वास ठेवण्याचे कारण नाही। सरकारकडून अधिकृतपणे जाहीर केलेली माहितीच खरी मानावी। टप्प्याटप्प्याने वितरण करण्यामागे एक महत्त्वाचं कारण देखील सांगण्यात आलेलं आहे। मागील वेळेस एकाच वेळी सर्व जिल्ह्यांमध्ये निधी सोडल्यामुळे काही बँकांमध्ये व्यवहार अडकले होते। अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वेळेवर जमा झाले नव्हते। हीच अडचण पुन्हा येऊ नये म्हणून यावेळी टप्प्यांमध्ये वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे बँकांवरील ताण कमी होईल आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सुरक्षितपणे जमा होतील। आजच्या टप्प्यात काही निवडक जिल्ह्यांमध्येच निधी जमा होत आहे। उर्वरित जिल्ह्यांमध्ये पुढील टप्प्यात निधी जमा केला जाणार आहे। त्यामुळे आज जर एखाद्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत तरी घाबरून जाण्याचे कारण नाही। पुढील काही दिवसांमध्ये उर्वरित पात्र शेतकऱ्यांनाही निधी मिळणार आहे। यासोबतच बँक खात्यांबाबत देखील एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। काही ठराविक बँकांमधील खात्यांमध्येच आज निधी जमा होत आहे। मागील अनुभव लक्षात घेऊन सरकारने काही बँकांना विशेष परवानगी दिलेली आहे। ज्या शेतकऱ्यांचे खाते या बँकांमध्ये आहे त्यांनी चिंता करू नये। त्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। मागील वेळेस काही शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ मिळाला नव्हता, कारण त्यांच्या बँक खात्यांची माहिती यादीत नव्हती किंवा काही तांत्रिक अडचणी होत्या। त्यामुळे यावेळी शेतकऱ्यांनी आपले आधार आणि बँक खाते लिंक आहे की नाही याची खात्री करून घेणे अत्यंत आवश्यक आहे। पात्रता तपासणी दरम्यान काही अपात्र प्रकरणे समोर आल्यामुळे काही खात्यांमध्ये निधी थांबवण्यात आलेला आहे। त्यामुळे योग्य माहिती असणे गरजेचे आहे। नमो शेतकरी योजना आणि केंद्र सरकारची योजना या दोन्ही योजना वेगवेगळ्या नियमांनुसार चालतात। त्यामुळे कधी दोन्ही हप्ते एकत्र येतात तर कधी वेगवेगळ्या वेळी जमा होतात। यामध्ये कोणताही संभ्रम ठेवू नये। सरकारकडून जेव्हा अधिकृत घोषणा होते तेव्हाच निधी जमा होतो। एकूणच आजपासून सुरू झालेली ही प्रक्रिया शेतकरी बांधवांसाठी दिलासादायक आहे। अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा। आपले खाते पात्र असल्यास आणि सर्व कागदपत्रे योग्य असल्यास निश्चितपणे निधी खात्यामध्ये जमा होईल। त्यामुळे शेतकरी बांधवांनी संयम ठेवावा आणि योग्य माहिती घेऊन पुढील वाटचाल करावी। महत्त्वाची आहे, कारण याआधी केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना निधी मिळालेला आहे। त्यानंतर शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्याची वाट पाहत होते।
आता सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की आजपासून दुपारच्या वेळेनंतर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा होण्याची प्रक्रिया सुरू होईल। त्यामुळे दिवसभरात अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होताना दिसतील। मागील काळात अतिवृष्टीमुळे आणि नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। पिके हातची गेल्यामुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते। याच पार्श्वभूमीवर सरकारने पीक विमा आणि विविध प्रकारची मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याच मदतीचा एक भाग म्हणून नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळणार आहे। काही शेतकऱ्यांमध्ये अशी अपेक्षा होती की यावेळी जास्त रक्कम मिळेल, परंतु सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की सध्या योजनेच्या रकमेबाबत कोणताही बदल केलेला नाही। त्यामुळे जेवढी रक्कम निश्चित आहे तेवढीच रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। याबाबत पसरलेल्या अफवांवर विश्वास ठेवण्याचे कारण नाही। सरकारकडून अधिकृतपणे जाहीर केलेली माहितीच खरी मानावी। टप्प्याटप्प्याने वितरण करण्यामागे एक महत्त्वाचं कारण देखील सांगण्यात आलेलं आहे। मागील वेळेस एकाच वेळी सर्व जिल्ह्यांमध्ये निधी सोडल्यामुळे काही बँकांमध्ये व्यवहार अडकले होते। अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वेळेवर जमा झाले नव्हते। हीच अडचण पुन्हा येऊ नये म्हणून यावेळी टप्प्यांमध्ये वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे बँकांवरील ताण कमी होईल आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सुरक्षितपणे जमा होतील। आजच्या टप्प्यात काही निवडक जिल्ह्यांमध्येच निधी जमा होत आहे। उर्वरित जिल्ह्यांमध्ये पुढील टप्प्यात निधी जमा केला जाणार आहे। त्यामुळे आज जर एखाद्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत तरी घाबरून जाण्याचे कारण नाही। पुढील काही दिवसांमध्ये उर्वरित पात्र शेतकऱ्यांनाही निधी मिळणार आहे। यासोबतच बँक खात्यांबाबत देखील एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। काही ठराविक बँकांमधील खात्यांमध्येच आज निधी जमा होत आहे। मागील अनुभव लक्षात घेऊन सरकारने काही बँकांना विशेष परवानगी दिलेली आहे। ज्या शेतकऱ्यांचे खाते या बँकांमध्ये आहे त्यांनी चिंता करू नये, त्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। मागील वेळेस काही शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ मिळाला नव्हता, कारण त्यांच्या बँक खात्यांची माहिती यादीत नव्हती किंवा काही तांत्रिक अडचणी होत्या। त्यामुळे यावेळी शेतकऱ्यांनी आपले आधार आणि बँक खाते लिंक आहे की नाही याची खात्री करून घेणे अत्यंत आवश्यक आहे। पात्रता तपासणी दरम्यान काही अपात्र प्रकरणे समोर आल्यामुळे काही खात्यांमध्ये निधी थांबवण्यात आलेला आहे। त्यामुळे योग्य माहिती असणे गरजेचे आहे। नमो शेतकरी योजना आणि केंद्र सरकारची योजना या दोन्ही योजना वेगवेगळ्या नियमांनुसार चालतात। त्यामुळे कधी दोन्ही हप्ते एकत्र येतात तर कधी वेगवेगळ्या वेळी जमा होतात। यामध्ये कोणताही संभ्रम ठेवू नये। सरकारकडून जेव्हा अधिकृत घोषणा होते तेव्हाच निधी जमा होतो। एकूणच आजपासून सुरू झालेली ही प्रक्रिया शेतकरी बांधवांसाठी दिलासादायक आहे। अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा। आपले खाते पात्र असल्यास आणि सर्व कागदपत्रे योग्य असल्यास निश्चितपणे निधी खात्यामध्ये जमा होईल। त्यामुळे शेतकरी बांधवांनी संयम ठेवावा आणि योग्य माहिती घेऊन पुढील वाटचाल करावी।